सर बँकेची निवडणूक होत आहे. किती अर्ज आलेले ते किती त्यामध्ये पास झालेले आणि कशी प्रक्रिया सुरू आहे? औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित औरंगाबाद जी संचालक मंडळाची निवडणूक 2026 ते 2031 या कालावधीसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. 1 जून ते 5 जून पर्यंत नॉमिनेशन भरायची तारीख होती आणि 8 तारखेला ते छाननी होती. तर 8 तारखेला एकूण आपल्याकडं 158 व्यक्तींची किंवा उमेदवाराची 214 नॉमिनेशन फॉर्म प्राप्त झाले होते. तर त्याची 8 जून रोजी सकाळी 11 पासून छाननी सुरुवात केली आणि छाननीमध्ये जे काय आम्ही तांत्रिक आमच्या हे असतात त्यांनी जोडलेले डॉक्युमेंट आणि तांत्रिक आवश्यकता असतात म्हणजे पात्रतेच्या, त्याबाबत आम्ही छाननी केली आणि ज्या उमेदवारी अर्जावर आक्षेप आले होते त्यांना त्यांचं म्हणणं ऐकून घेऊन त्यांच्या म्हणजे उमेदवार ज्यांनी आक्षेप घेतला आक्षेप करता दोघांचंही म्हणणं ऐकून घेऊन गुणोत्तर त्याच्यावर तसे आदेश पारित केलेत आणि तसा निर्णय दिलेला आहे. एकूण 158 पैकी 45 जे अर्ज 45 व्यक्ती उमेदवाराचे अर्ज हे अवैध ठरलेले आहेत आणि 113 हे वैध ठरलेले आहेत. आक्षेप बाद कोणाचे ठरले त्यामध्ये? बाद ह्याच्यात तुम्हाला यादी दिलेलीच आहे त्याच्यामध्ये सविस्तर. यामध्ये जे आहे तर आमदार कन्नडचे जे आहे संजयनाथ जाधव आणि आपले जे नगराध्यक्ष सिल्लोडचे समीर सत्तार यांचा सुद्धा अर्ज बाद झालेला आहे. नेमकं कशा प्रकारे बाद झालेला आहे? नाही, त्यांचे जे त्यांच्या मतदारसंघातले जे हे उमेदवार होते त्यांच्या अर्जावर त्यांनी आक्षेप घेतला. आक्षेप घेतलेल्या मुद्द्यावर त्यांच्याकडे समोरचे जे म्हणजे उमेदवार त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं, दोघांचं म्हणणं ऐकून घेऊन आणि गुणोत्तर त्याच्यावर निर्णय दिलेला आहे. त्याच्यात आदेशामध्ये तसं तपशील मेन्शन केलेलं आहे आपण. कारण काय होतं त्यांचा अर्ज बाद होण्याचं? असं निश्चित असं कारण सांगतात कारण मल्टिपल कारण असतात त्याच्यामध्ये. नाव काय सर आपलं? समृद्ध जाधव, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था छत्रपती संभाजीनगर आणि निवडणूक निर्णय अधिकारी